प्रश्न पहिला, न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे कोणाची होती? ऑप्शन क्रमांक 2, ॲनी बेझंट यांची न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे होती. प्रश्न क्रमांक दुसरा, जिना हाऊस हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4, मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3, सिक्कीम या राज्यामध्ये नथुला ही खिंड आहे. प्रश्न क्रमांक चौथा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3, हेरोडोटस यांना इतिहासाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 5, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? प्रश्न क्रमांक 5, ऑप्शन क्रमांक 2, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, वंदे मातरम हे वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होते? ऑप्शन क्रमांक 4, अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे वर्तमानपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 7, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? ऑप्शन क्रमांक 3, हम्पी ही दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 8, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? सत्यशोधक समाजाची स्थापना 1973 अर्थात ऑप्शन क्रमांक 3, 1973 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 9, लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे अग्रलेख कोणत्या वर्तमानपत्रात होता? ऑप्शन क्रमांक 2, केसरी या वृत्तपत्रामध्ये लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख या वर्तमानपत्रात होता. प्रश्न क्रमांक 10, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? ऑप्शन क्रमांक 3, चार्ल्स डार्विननी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला होता. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे संबोधतात? ऑप्शन क्रमांक 3, गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे संबोधतात. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारी खालीलपैकी कोण होय? ऑप्शन क्रमांक 2, वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारी होय. प्रश्न क्रमांक 13, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला? ऑप्शन क्रमांक 3, गुजरातमध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रामध्ये या नावाचा मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केला आहे? महाराष्ट्र धर्म या नावाचा मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केला आहे? ऑप्शन क्रमांक 3, आचार्य विनोबा भावेंनी महाराष्ट्र धर्म हा मुखपत्र सुरू केला आहे. भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीयतेचा जनक असे कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड मेयो यांना भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3, अँपायर हे विद्युत मोजण्याचे खालीलपैकी एकक आहे. प्रश्न क्रमांक 17, इंद्रधनुष्य हे प्रकाराच्या खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, प्रकाशाचे अपस्करण हे इंद्रधनुष्य हे प्रकारचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 18, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ यांचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे? सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे? तर याचे रासायनिक सूत्र ऑप्शन क्रमांक 3, NaCl आहे. याचे रासायनिक सूत्र आहे मिठाचे सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ याचे रासायनिक सूत्र आहे NaCl. प्रश्न क्रमांक 19, जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, ऊर्जाचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो? खालीलपैकी कशाच्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो? तर ऑप्शन क्रमांक 4, जीवनसत्व ईद्वारे वांझपणा येत असतो. प्रश्न क्रमांक 21, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे?
ऑप्शन क्रमांक 3 Ag ही चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 22 निष्काम कर्मकट यांची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडे केशव कर्वे हे यांनी निष्काम कर्मकट यांची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 23 राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिवस ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस असतो. प्रश्न क्रमांक 24 भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 SBI स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतामधील सर्वात सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक आहे. प्रश्न क्रमांक 25 GST मध्ये यस हे कशासाठी आहे? GST मध्ये यस हे कशासाठी आहे? ऑप्शन क्रमांक 2 सेवा. ऑप्शन क्रमांक 2 सेवेसाठी यस हे आहे. प्रश्न क्रमांक 26 नामदफा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नामदफा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नामदफा राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 27 सुरत हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? सुरत हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 तापी या नदीच्या काठावर सुरत हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 28 बोकारो स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बोकारो स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 झारखंड या राज्यामध्ये बोकारो स्टील प्लांट या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 केरळ या ठिकाणी भारतीय केंद्रीय नारळ संशोधन संस्था आहे. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रामध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 31 ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये ओणम हा सण साजरा करण्यात येतो.